नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2 या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, कॅप राऊंड फर्स्ट याचे अलॉटमेंट्स झालेले आहेत, त्यांचे ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत। तर आता कॅप राऊंड 2चे जे ॲडमिशन्स आहेत, म्हणजे ज्यांचा नंबर कॅप राऊंड फर्स्टमध्ये पहिल्या कॅप राऊंडला लागला नाही, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती आमचे नवीन असाल तर सबस्क्राईब करावे, तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे। तर चला पाहूया आपल्या या कॅप राऊंड 2बद्दल असणाऱ्या बाबी। त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत याची विशेष काळजी घ्यायची आहे, डॉक्युमेंट कशा प्रकारे अरेंज करायचे आहेत व प्रवेश कसा अंतिम करायचा आहे ही माहिती आपण पाहूया। विद्यार्थी मित्रों, 26 ऑगस्ट रोजी आपली अलॉटमेंट होणार आहे, म्हणजे 26 ऑगस्टला आपल्याला कुठले कॉलेज मिळाले हे कळणार आहे। तर 28 ऑगस्टपासून आपले प्रत्यक्ष प्रवेश सुरू होणार आहेत। म्हणजेच आता हे 26 ऑगस्टला आपलं अलॉटमेंट झाल्यानंतर आपण 2 दिवसामध्ये ठरवायचं आहे आपल्याला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही। आणि आपल्याला जर वाटत असेल तर हे कॉलेज योग्य नाही आहे, मग त्यासाठी आपल्याला जी कार्यवाही आहे, तर आपल्याला पुढचा जो राऊंड आहे थर्ड कॅप राऊंड यासाठी आपल्याला परत ऑप्शन फॉर्म भरावे लागतील, जे की 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत। त्याप्रमाणे आपण डिसिजन घ्यायचा आहे 26 तारखेला नंबर लागल्यानंतर। तसेच ज्यांचा नंबर 26 तारखेला लागणार नाही त्यांनी परत थर्ड राऊंडसाठी काय करायचे आहेत, फॉर्म भरायचे आहेत। आणि ज्या विद्यार्थ्याचं कुठल्याही कारणाने रजिस्ट्रेशन आजपर्यंत राहिलं असेल तर त्यांनाही फॉर्म भरण्याची सुविधा, तसेच ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी पाहता येईल। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। 26 तारखेला अलॉटमेंट व 28 तारखेला प्रवेश सुरू होतील। त्या प्रवेशामध्ये आपल्याला सहभागी होताना आपल्याला सर्वप्रथम सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते एकत्र ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या एकत्रितपणे आपण जवळ ठेवावेत, जवळ बाळगावेत। हे जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रों, सर्वप्रथम आपल्याला ऑल डॉक्युमेंट्स जे आहेत ते ओरिजिनल फॉर्ममध्ये, म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल लागतील। आणि त्यानंतर प्रत्येकाची एक झेरॉक्स कॉपी लागेल, म्हणजे त्यांची आपल्याला झेरॉक्स सोबत ठेवायची आहे। तर सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला एकत्रित लागतील आणि झेरॉक्स लागतील, ही बाब आपण निश्चितपणे लक्षात ठेवा। तसेच आपल्याला कॉलेजमध्ये ऑफिस टाईमला पोहोचायचं आहे, म्हणजे साधारणपणे आपण 11 वाजता कॉलेजमध्ये, जो आपल्याला कॉलेज मिळालेला आहे त्या कॉलेजमध्ये आपण पोहोचणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। त्या हिशोबाने आपण घरून निघणं गरजेचं आहे, म्हणजेच आपण कॉलेजमध्ये व्यवस्थित पोहोचाल, वेळेत पोहोचाल। त्यानंतर डॉक्युमेंट्स जे आपल्याला पाहिजे आहेत, 10वीचा मार्क्स मेमो ओरिजिनल फॉर्ममध्ये, 12वीचा मार्क मेमो ओरिजिनल, डिग्रीचे मार्क मेमो, आपली डिग्री कोणतीही असो, BA, BCom, BSc, BPharm, ॲग्रिकल्चर, लॉ, कुठलीही आपली डिग्री असेल विद्यार्थी मित्रों, तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर याचे आपल्याला मार्क्स मेमो लागतील, तेही ओरिजिनल फॉर्ममध्ये। आपल्याला सेमिस्टर पॅटर्न असेल तर आपल्याला सेमिस्टर सेकंड, सेमिस्टर फोर्थ आणि सेमिस्टर 6 अशा प्रकारे आपल्याला त्याचे मार्क्स मेमो लागतील। तर त्याप्रमाणे आपण अरेंज करून ते सोबत ठेवणं गरजेचं आहे। तसेच ऑड मार्क मेमो जे आहेत, सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फिफ्थ हे सुद्धा मार्क मेमो सोबत ठेवा। एखाद्या वेळेस व्हेरिफिकेशनमध्ये जर त्यांनी मागितले तर आपल्याला ते दाखवता आले पाहिजेत, सादर करता आले पाहिजे। त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजेच आपली TC, तर आपल्याला ग्रॅज्युएशन पासची TC लागेल। ज्यांचं PG झालेलं आहे, PG पासची TC सुद्धा आपल्याला चालते। ज्यांचं PGमध्ये फक्त 1च वर्ष झालं आहे, फर्स्ट इयर, त्यांची पण TC आपल्याला PG फर्स्ट इयर पासची पण TC चालेल, फर्स्ट इयर नापासची पण TC चालेल व फर्स्ट इयर ATKT अशी सुद्धा आपल्याला TC चालते। तर त्याप्रमाणे आपण TC हस्तगत करायची आहे, मिळवायची आहे व सोबत ओरिजिनल फॉर्ममध्ये न्यायची आहे। त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्याचे नंबर त्यांचे होम युनिव्हर्सिटी सोडून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज मिळालं असेल, फक्त त्यांनाच मायग्रेशन लागेल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। तर मायग्रेशन सर्टिफिकेट त्याच विद्यार्थ्याने काढायचं आहे ज्यांचं विद्यापीठ, कॉलेजचं विद्यापीठ, त्यांच्या जे विद्यापीठ आहे त्या व्यतिरिक्त विद्यापीठात जर नंबर लागला, समजा आपलं विद्यापीठ पुणे विद्यापीठ आहे व आपला नंबर नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जिथे पुणे विद्यापीठ नाही आहे, तर त्या जिल्ह्यात जर लागलं तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट काढावं लागेल। परंतु पुणे विद्यापीठाअंतर्गत येणारे जेही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज लागत नाही, ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी। तसेच जे YC मधून ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे ज्यांनी, तर त्यांना TC भेटत नसते, तर त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट भेटते। तर त्यांचं मायग्रेशन सर्टिफिकेट हे TC प्रमाणे आहे, ही गोष्ट आपण
लक्षात ठेवा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांनी रिझर्वेशनमधून फॉर्म भरलेला आहे, कास्टमधून फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट दाखवणं, शो करणं ओरिजिनल फॉर्ममध्ये कंपल्सरी आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसोबत त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा लागणार आहे. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की कास्ट व्हॅलिडिटीची पावती चालली नाही व ॲडमिशन त्यांना फर्स्ट राऊंडला मिळालं नाही. या अनुषंगाने आपणही लक्ष करून कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सोबत न्यावं. तसंच एखाद्याची अजून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं नसेल तर पावती सोबत न्यावी व त्यांना रिक्वेस्ट करावी की आता पावती आम्ही ॲप्लिकेशन तर केलेलं आहे परंतु मिळालं नाही, तर त्या संदर्भात ही कार्यवाही आपल्याला प्रत्यक्षपणे तिथं गेल्यानंतरच कळेल. त्यानंतर नॉन क्रीमी लेअर हे जे सर्टिफिकेट ज्या संवर्गाला लागतं त्या संवर्गाने ते आपल्यासोबत बाळगणं गरजेचं आहे. ओरिजिनल फॉर्ममध्ये सोबत ठेवा आणि ते तिथं दाखवायची आपल्याला गरज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, 2 महत्त्वाच्या बाबी म्हणजेच 2 पासपोर्ट फोटो आपल्याला सोबत ठेवायचे आहेत. एक पासपोर्ट फोटो आपल्याला तिथे एक ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो. हे लक्षात ठेवा. गेल्यानंतर तिथं आपल्याला एक ऑफलाईन फॉर्म भरावा लागतो, तर तिथं आपल्याला एक पासपोर्ट फोटो लागेल व एक पासपोर्ट फोटो आपल्याला आय कार्डसाठी कॉलेज ऑफिसमध्ये जमा करून घेत असतं. म्हणजे 2 पासपोर्ट फोटो आपल्याला काय करायचे आहेत, तिथे सोबत न्यायचे आहेत. ऐन वेळेला आपली अडचण होऊ नये या दृष्टीने आपण पासपोर्ट फोटो सोबत ठेवावेत. विद्यार्थी मित्रो, आता हे डॉक्युमेंट्स झाले आपले रेग्युलर डॉक्युमेंट्स. तर आपण 10वीचा मार्क मेमो, तर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं जिथपर्यंत एज्युकेशन असेल तिथपर्यंतचे सर्व मार्क्स मेमो आपण सोबत ठेवणं गरजेचं आहे. एक TC आपल्याला लागेल, कमीत कमी तो ग्रॅज्युएशनचा असावा आणि जास्तीत जास्त PGचा आपल्याला TC चालेल किंवा कुठलाही TC चालेल. आणि त्यानंतर 2 पासपोर्ट फोटो. या व्यतिरिक्त आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील, ते म्हणजेच आपल्या CET-CELचा जो आपल्या ॲप्लिकेशन आपण भरलं होतं, फॉर्म जो भरला होता त्या फॉर्मची प्रिंट आपल्याला लागेल, ज्याला आपण CET ॲप्लिकेशन प्रिंट असं म्हणतो, ती प्रिंटसुद्धा सोबत ठेवा. त्यानंतर CET ॲडमिट कार्ड, ज्याला आपण हॉल तिकीट असंही म्हणतो, तर CETची परीक्षा देताना आपल्याला जे हॉल तिकीट मिळालं होतं ते सुद्धा आपल्याला त्याची प्रिंट सोबत ठेवायची आहे. त्यानंतर CET स्कोअर कार्ड, मार्क मेमो ज्याला आपण म्हणत असतो, तर मार्क मेमो CETचा सुद्धा आपल्याला सोबत ठेवायचा आहे, ज्यामध्ये आपलं पर्सेंटाईल लिहिलेलं आहे, आपलं मीडियम आणि सर्व माहिती आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रो, आपलं अलॉटमेंट लेटर. आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे, ज्या कॉलेजचं नाव मिळालेलं आहे, तर आपण ॲक्सेप्टन्स केल्यानंतर सीट ॲक्सेप्टन्सनंतर आपलं हे लेटर डाउनलोड करून घेता येतं. त्याची प्रिंट आपल्याला काढायची आहे आणि त्या प्रिंटसहित आपल्याला कॉलेजला काय करायचं आहे, भेट द्यायची आहे. तर अशा प्रकारे अलॉटमेंट लेटर, त्यानंतर CET स्कोअर कार्ड म्हणजेच मार्क मेमो, CET ॲडमिट कार्ड ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, ॲप्लिकेशन फॉर्म ज्याला आपण CET प्रिंट असं म्हणूया, त्यानंतर 2 पासपोर्ट फोटो, त्यानंतर नॉन क्रीमी लेअर फक्त ज्यांना लागतं, ज्या संवर्गासाठी नॉन क्रीमी लेअर लागतं त्यांनीच जमा करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट. फक्त बाहेरच्या विद्यापीठात नंबर लागला तरच, आपल्याच विद्यापीठात जिथं आपण BA केलेलं होतं, BCom केलं होतं, BSc केलं होतं, त्या विद्यापीठात नंबर लागल्यास आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज नाही, हे प्रकर्षाने लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला एक TC लागेल, तो आपला डिग्री पासचा असो, PG पासचा असो, सर्व मार्क्स मेमो 10वी ते आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, सर्व मार्क्स मेमो आपल्याला लागतील. आपली सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स ओरिजिनल फॉर्ममध्ये आणि प्रत्येकाची एक सत्यप्रत म्हणजेच आपल्याला झेरॉक्स कॉपीसुद्धा जोडायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, हे डॉक्युमेंट्स आपल्या सोबत ठेवा आणि 28 तारखेच्या आपल्या या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये म्हणजेच आपल्या कॅपराऊंडच्या भागामध्ये आपल्याला नंबर लागून कॉलेज मिळावे हीच आमची सदिच्छा. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या कुठल्याही अडचणी असतील, कुठलेही शंका कुशंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करा.